आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या अर्थात एसबीआय बँकेच्या देशातील सर्व खातेधारकांसाठी बँकेने एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर का तुमचे बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे। कारण की एसबीआय बँकेने आपल्या 44 कोटीपेक्षा अधिक खातेधारकांना महत्त्वाची माहिती दिली आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाने केवायसी पडताळणीसाठी म्हणजे केवायसी व्हेरिफिकेशनच्या नावाने येणाऱ्या बनावट कॉल, मेसेज किंवा मेल संबंधी खातेदारांना अलर्ट केले आहे। एसबीआय बँकेने ही माहिती आपल्या सर्व ग्राहकांसाठी ट्विटर वरून दिली आहे। केवायसी पडताळणी संबंधित एसएमएस म्हणजे मेसेज किंवा कॉल पासून सावध व सतर्क रहा असे एसबीआय बँकेने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे। हे सायबर गुन्हेगार बँकेच्या नव्या सुविधेचा फायदा घेत खातेदारांची लूटमार व फसवणूक करत आहेत। खातेदारांनो लक्षात ठेवा, कधीही कोणत्याही बँका, फायनान्स कंपन्या, टेलिकॉम कंपन्या ग्राहकांची कोणतीही खाजगी माहिती जसे की बँक खाते क्रमांक, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड क्रमांक अशी माहिती विचारत नाहीत। त्यामुळे कोणीही एसएमएस म्हणजे मेसेज किंवा कॉल करून व तसेच लिंक वर क्लिक करून माहिती विचारत असेल किंवा माहिती भरण्यास सांगत असल्यास सावध व सतर्क व्हा आणि कोणती आपली पर्सनल माहिती अजिबात शेअर करू नका, म्हणजेच कुणालाही देऊ नका। अन्यथा काही क्षणामध्ये तुमच्या बँक खात्यातील रक्कम हे भामटे, हे सायबर गुन्हेगार साफ करून टाकतील। महत्त्वाचे म्हणजे त्यासोबतच फसवणूक टाळण्यासाठी या महत्त्वाच्या सूचनांचे पालन करा। एक, वेळोवेळी तुमचा पासवर्ड आणि पिन बदला। तसेच कोणासोबतही ओटीपी शेअर करू नका। नंबर 2, रिमोट ऍक्सेस ऍप्लिकेशन कुणालाही देऊ नका। आधार कार्ड किंवा आधार कार्डची झेरॉक्स अनोळखी व्यक्तीला शेअर करू नका। नंबर 3, तुमच्या मोबाईल फोनचा आणि गोपनीय डेटा कोणाबरोबरही शेअर करू नका व तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा। कोणताही फ्रॉड मेल ओपन करू नका म्हणजेच उघडू नका। नंबर 4, तुम्हाला एखाद्या कॉल, मेसेज विषयी खात्री नसेल किंवा शंका असल्यास त्वरित आपल्या बँक शाखेशी संपर्क साधा आणि तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाचा हेल्पलाईन क्रमांक 1930 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा। स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी म्हणजेच शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक ट्विट करून याबाबतची माहिती आपल्या देशभरातील सर्व खातेदारांना दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।